नमस्कार. आज 20 एप्रिल 2026. आजच्या दैनिकात काय आहे खास हे जाणून घेऊयात. खरं तर जर तुम्हाला आमचं दैनिक तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही तर तुम्ही नेटवरती जाऊन दैनिक महासागर सर्च करा आणि महाराष्ट्रातील सगळ्या एडिशन्सच्या बातम्या तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर महासागर न्यूज डिजिटल चॅनलवरती देखील महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषण आणि विशेष बातम्या तुम्ही पाहू शकता. आजच्या बातम्यामध्ये काय आहे खास आपण जाणून घेऊयात. खरं तर आजचा संपादकीय लेख आहे महिला आरक्षण आणि त्यामध्ये झालेलं राजकारण, म्हणजे महिला आरक्षण आणि राजकारण. लेख लिहिला आहे महासागरचे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक सरांनी. आणि यामध्ये ज्या पद्धतीने महिला आरक्षणाचा जो गोंधळ झाला आहे आणि त्यामध्ये बहुमत मिळालं नसल्यामुळे हे आरक्षण पारित झालं नाही, हे कायदा पारित झाला नाही, त्या संदर्भातील सर्व माहिती या लेखमध्ये आहे. त्याच्यानंतरची बातमी येते मिसिंग लिंकवरती लवकरच चाचण्या, महाराष्ट्र दिनी वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न. आता जो खरं तर मुंबईमध्ये ज्या पद्धतीने परत एक मिसिंग लिंक हा जो ब्रिज तयार होतोय, तर महाराष्ट्र दिनी अर्थातच 1 मेला खुला होण्याची चान्सेस या ठिकाणी दाखवले जातात. त्यानंतरची बातमी आहे चारधाम येथून चारधाम यात्रा सुरू, गंगोत्रीनंतर यमुनोत्री धामाचे दरवाजे उघडले गेले आहेत, ती एक बातमी आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे पुण्याचा दगडूशेठ गणपती जो आहे त्या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य या ठिकाणी चढवण्यात आला. खरं तर आंब्याचा बहार सुरू झाला आहे, त्यानिमित्तानंची ही बातमी आहे. त्यानंतर बातमी येते आमची रोह्यावरून. रोह्यामध्ये खरं तर दैनिक महासागरच्या वतीनं एक भव्य रायगड रत्न पुरस्काराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढच्या बातमीकडे वळूया. बातमी आहे मंत्रालयातून. मंत्रालयात नेत्यांच्या गराडाला आता चाप, मुख्य सचिवांचा मोठा ॲक्शन प्लॅन. ज्या वेळेस मंत्रालयामध्ये जेव्हा नेते येतात त्यांच्यासोबत त्यांचे जे कार्यकर्ते येतात त्यावरती निर्बंध येतील. त्यानंतरची दुसरी बातमी येते ती म्हणजे दिव्यांग व्यक्तींचे स्टॉल हटवून तिथे स्वच्छता करण्याची युवा सेनेची मागणी. ही बातमी आहे नवी मुंबई या ठिकाणावरून. त्यानंतरची बातमी येते मुंबईवरून. मुंबईमध्ये खरं तर आवश्यक वीज निर्मिती व सुरळीत वीज पुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज. उन्हाळ्याच्या कालावधीत पीक डिमांड संदर्भात वीज वितरण आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली आहे. त्यानंतरची बातमी अतिशय महत्त्वाची आहे. नाशिकचा सुपुत्र हर्षल राजपूत यांची दमदार झेप, PSI ते API पदावरती त्यांची भरती झाली आहे. त्यानंतर बातमी येते कल्याणवरून. मंत्री संजय शिरसाट यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केलाय निषेध. त्यानंतरची पुढची बातमी येते आमच्या पालघर एडिशनवरून. वसई विरार महापालिकेच्या आयुक्तासमोर अनेक आव्हाने आहेत, आमची बातमी लिहिलेली आहे त्या ठिकाणचे स्थानिक संपादक दीपक मोहिते यांनी. त्यानंतरची बातमी येते नाशिक एडिशनमधून. गुटखा कंटेनर प्रकरणाला आता नवे वळण भेटणार आहे. 21 दिवसानं दाखल गुन्ह्यांवरती संशय होतोय आणि वरिष्ठांची दिशाभूल करण्यासाठी गुन्हा पेठ पोलिसांच्या कारवाईवरती सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे. पुढची बातमी येते गोंदियावरून. अट्टल दुचाकी चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात सापडला आहे, कारण त्या ठिकाणी चोरीचं प्रमाण वाढलं होतं, त्यावरती बातमी आहे. बातमी येते अमरावती एडिशनमधून. वयोवृद्ध महिलेवरती अत्याचार करून लुटले, गुन्हा दाखल आणि तपासण्याची गती आहे. 3 पथकांची समन्वय समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे आणि सराईत गुन्हेगार असल्याचं त्या ठिकाणी उघड होते, कारण CCTVच्या फुटेजमध्ये देखील तो गुन्हेगार दिसला आहे. त्यानंतरची बातमी येते मेहकरवरून. खरं तर समृद्धी महामार्ग तुम्हाला माहिती आहे, समृद्धी महामार्गावरती किती वेगाने गाड्या चालतात आणि त्यावेळेस चालकाच्या रील बनवण्याच्या नादात समृद्धी महामार्गावरती ट्रॅव्हल्सचा अपघात, 1.5 वर्षाचा चिमुकला मृत्युमुखी तर अनेक जण गंभीर जखमी. अतिशय दुःखद घटना आहे. त्यानंतरची बातमी येते गडचिरोली एडिशनमधून. स्वातंत्र्यानंतरही ती गावे सुविधापासून वंचित, आमदार रामदास मस्ताम यांच्या दौऱ्यात गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नंतर शेवटची बातमी आहे पशुवैद्यकीय दवाखाना 4 महिन्यापासून बंद. ही बातमी आरमोरी इथून आहे. आजच्या बातम्यात काय होतं खास आपण जाणून घेतलं. खरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रामध्ये आणि जाणून घेऊयात उद्याच्या बातम्यामध्ये काय असेल खास. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.